ती आम्ही भूमिका करू, काय अडचण असेल तर. पण तुम्ही हा विचार करू नका की बाबा आम्हाला जागा द्यायचीच नाही आहे, पुरंदर विमानतळ करायचंच नाही आहे, होऊच द्यायचं नाही आहे. मी त्यांना माझ्या नागपूर जिल्ह्यातलं मिहानचं उदाहरण दिलं की मिहानमध्ये मी स्वतः 5,500 एकर जागा दिली आम्ही. शेवटी सरकारला एखादा प्रकल्प करायचा आहे तर तो नवी मुंबई प्रकल्प झाला. मी एवढा मोठा पुण्यासाठी म्हणजे कितीतरी पिढ्यांना हा या विमानतळाचा उपयोग होणार आहे किंवा विकासाचे दारं उघडणार आहे पश्चिम महाराष्ट्राचे. आणि पुणे हे इतकं मोठं जगाच्या नकाशावर येणारं शहर आहे या विमानतळामुळं. तर कशाला आपण थोडं आपल्याला यासाठी आपलं योगदान द्यावं लागेल. तुमच्या मनात हृदयात हे आहे की आम्हाला हे मिळालं पाहिजे, ते आम्हाला कळवा, आम्ही याच्यावर पॅकेज तयार करू. मी तर त्यांना ऑफर दिली आहे, तुम्ही आम्हाला कळवा, तुमच्या म्हणण्यावर आम्ही पॅकेज तयार करू किंवा आम्ही डिक्लेअर करतो, त्यावर तुम्ही चर्चा करा. तर असं याच्यावर आम्ही आलो आहे. शेतकऱ्यांना किंवा तिथल्या ग्रामस्थांना पुनर्वसनाची अपेक्षा आहे असं अनेक शेतकरी बोलत आहेत, ग्रामस्थ बोलत आहेत. राज्य सरकारकडनं या संदर्भात काही होत आहे, कारण 13चा जो भूसंपादन कायदा आहे त्यामध्ये पुनर्वसनाची पहिली तरतूद आहे. त्याविषयी राज्य सरकार विचार करणार आहे. मी काय म्हटलं, त्यांच्या म्हणणं येऊ द्या माझ्याकडे. मी भूसंपादन मंत्री म्हणून एवढं सांगतो, म्हणणंच आलं पाहिजे की आमच्या ह्या 4 गोष्टी आम्हाला या पुनर्वसन करून पाहिजे, आम्हाला हे करून पाहिजे, आम्हाला या लार ऍक्ट प्रमाणे हे करून पाहिजे, आम्हाला या ऍक्ट प्रमाणे. शेवटी या देशात कायदे आहे जमीन संपादन करण्याकरता. निगोशिएशन, प्रायव्हेट निगोशिएशनचा कायदा आहे, त्याच्या काही बेनिफिट्स आहे, MIDC ऍक्ट आहे, रेल्वे ऍक्ट आहे, लार ऍक्ट आहे. याच्यात लार ऍक्टच आहे राज्य शासनाचा आणि लार ऍक्ट लावलेला आहे. त्याच्यामध्ये अजून काही आम्हाला काय करता येईल. पण 2 गोष्टी आहे, मागणी आली तर टेबलवर मागणी फ्रेम करता येईल, सोडवता येईल, किंवा शासनाने आम्ही आमच्याकडनं पॅकेज आम्ही डिक्लेअर केलं ते मान्य होणार नाही. त्यांच्याकडनं मागणी आलं तर आम्हाला उत्तम होईल, आम्ही त्याच्यावर विचार करू. मी 7ही गावांना विनंती केली, तुम्ही आपापल्या गावाच्या ग्रामसभा घेऊन 1 2 3 4 5 6 7 8 आम्हाला हे पाहिजे. पण तुम्ही हा मुद्द्यावर आणलेला आहे की आम्हाला द्यायचंच नाहीये, आम्हाला करायचंच नाहीये. तर मात्र या देशातले किंवा राज्यातले अनेक उदाहरण बघितले, त्यांना मी ते सांगितलं, किती शेतकऱ्यांनी म्हटलं किंवा किती तुम्ही म्हटलं, तुम्ही सरकारला मागणी करू शकता पण द्यायचंच नाही आहे. आणि त्याच्यातून इतकं मोठं हित या. शेवटी हा प्रकल्प जेव्हा डिझाईन झाला तेव्हा या प्रकल्प इथे का व्हावा याचेही पॅरामीटर ठरले, त्याचेही टेक्निकल पॅरामीटर ठरले असतील. प्रकल्प या ठिकाणी त्यांचा म्हणा प्रकल्प दुसरीकडे करा. दुसरीकडे एकदा ठरलं की ते करायचं. आणि का ठरलं की त्याच्यामध्ये अनेक एजन्सीनी, अनेक त्या ठिकाणी तेव्हाच्या टेक्निकल एजन्सीने रिपोर्ट दिलाय इथेच झालं पाहिजे, कारण इथे झालं याच्याशी का दुश्मनी आहे शेतकऱ्याची आमची, किंवा तिकडे झालं का इकडे झालं का, शेवटी कुणाची जमीन घ्यावीच लागणार. तर मी त्याला समजून सांगितलं आहे. माझी विनंती आपल्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आहे की त्यांनी आपापल्या गावात